नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी यामधील पाठ क्रमांक 17 सोनाली या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, आकृत्या पूर्ण करा. त्यातील अ, लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे जन्म होऊन 2 महिने झाले होते. दुसरं कमी फिसकारणारे व शांत स्वभावाचे. आणि तिसरं इतर पिल्लांपेक्षा सशक्त. पुढची आकृती बघणार आहोत. त्यातील आ दिला आहे सोनाली व रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती. पहिलं दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत. दुसरं थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत. तिसरं रुपाली फुस करून अंग टाकी व झोपी जाई. चौथा पॉइंट आहे सोनालीला लगेच झोप येत नसे. तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे, मगच ती झोपी जाई. पुढे आपल्याला रुपाली व सोनाली यांमध्ये तुलना करायची आहे. बघा, या ठिकाणी या प्रकारचे पॉइंट्स आहे. पहिला आहे सोनाली रुपालीपेक्षा 7 दिवसांनी लहान, दिसायला लहानखुरी. तर रुपाली वयाने सोनालीपेक्षा मोठी, सुरुवातीला अंगपिंडाने सुद्धा मोठी. नंतर सोनाली बद्दल लिहिलं आहे रुपाली गुरगुरले की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे. तर रुपाली बद्दल लिहिलं आहे सोनालीवर ताईगिरी करायची, सोनालीवर गुरगुरायची, तिला दमात घ्यायची. नंतर सोनाली बद्दल लिहिलं आहे वय वाढल्यावर रुपालीच्या दुप्पट चौपट वाढली. तर रुपाली बद्दल लिहिलेलं आहे वय वाढल्यावर लहानखुरीच राहिली. इकडे सोनाली बद्दल लिहिलेलं आहे रुपालीला तोंडात उचलून धरी, पण रुपालीला तिचे दात लागत नसत. या ठिकाणी रुपाली बद्दल लिहिलेलं आहे रुपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही, गुरगुरून सोनालीला दटावीत असे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यांतून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा. त्यातील अ, सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत, म्हणजेच सोनाली प्रेमळ होती. दुसरं, रुपाली सोबत नसली तरी सोनाली जाडीच्या तारावर पंजे मारे. म्हणजे या ठिकाणी सोनाली रुपालीवर मैत्रिणीसारखे प्रेम करत होती. तिसरं वाक्य होतं सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. जे या ठिकाणी जेवणाच्या वेळी फसवले तर तिला संताप येई. पुढचा प्रश्न बघणार आहोत. पुढे दिलेला आहे सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली. या ठिकाणी तिचा गुणवैशिष्ट्य आहे झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागण्याची ही वृत्ती दिसून येते. पुढचं, मोठ्याने पिस्कारून सोनाली गृहस्थाच्या अंगावर आली, म्हणजे आपल्या माणसाच्या संरक्षणासाठी धावते. हा महत्वाचा गुण होता. पुढे, सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती, म्हणजे या ठिकाणी आपल्या माणसापासून आपण दूर जात आहोत याचे तिला दुःख होते. अशा प्रकारे या ठिकाणी सोनालीचे वेगवेगळे गुण दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 4, पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा. बघा, आता या ठिकाणी घटना आणि ती घटना केव्हा घडली हे आपल्याला लिहायचं आहे. अ, सोनाली अण्णांवर रागावली. केव्हा घडली घटना? तर जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले तेव्हा. दुसरं, सोनालीने पातेल्याची चाळणी केली. ही घटना केव्हा घडली? तर सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले तेव्हा. तिसरं, सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली. तर ही घटना केव्हा घडली? तर त्या गृहस्थाने सोनालीला उचलून घेतले तेव्हा. पुढचं, सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली. ही घटना केव्हा घडली? तर ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली तेव्हा. पुढचा प्रश्न आहे सोनाली आणि रुपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या 2 सवयी लिहा. पहिलं, सोनाली व रुपाली एकत्र फिरत, एकत्र झोपत. आणि दुसरा सवय होती एकत्र जेवण घेत. पुढचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अ, डोळे विस्फारून बघणे. याचा अर्थ आहे आश्चर्याने पाहणे. वाक्यात उपयोग आहे
छोट्या रोपाला लागलेल्या आंब्याकडे सर्वजण डोळे विस्पारून पाहू लागले. पुढचं बघणार आहोत. आ. लळा लागणे म्हणजे जीव लागणे किंवा माया लागणे किंवा खूप आवडणे. वाक्यात उपयोग आहे कुत्र्याच्या छोट्या पिल्लाचा थोड्याच दिवसात मुलांना लळा लागला. पुढचा प्रश्न आहे. ई. तुटून पडणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे द्वेषाने किंवा रागाने हल्ला करणे. वाक्यात उपयोग आहे भारतीय सैनिक त्या आतंकवाद्यावर तुटून पडले. पुढचं तावडीत सापडणे म्हणजेच अर्थ आहे कचाट्यात सापडणे. वाक्य आहे चोर शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडले. पुढचं बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 7 स्वमत. त्यातील अ. सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. एकदा दीपाली सोनाली सोबत खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशंट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहणीकडे गेली असावी या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर धावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकीकत समजली. प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला. मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकांचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हात सुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातील प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. यातील आ दिला आहे पशूंना कोणी फसवलं तर त्यांना राग येतो. यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दात सांगा. एकदा माझ्या दारात एक गाय आली. मी घरात जाऊन चपाती आणली. गायीपासून थोड्या अंतरावर फेकली. गाय पटकन त्या बाजूला वळली आणि तिने खाली पडलेली चपाती पटकन खाऊन घेतली. मी परत गायीला हातातली चपाती दाखवली आणि दूरवर फेकली. तिने परत चपाती खाऊन घेतली. मला मजा वाटू लागली. यावेळी गायीची मजा घेण्याचे मी ठरवले. परत गायीला चपाती दाखवली आणि फेकल्यासारखी केली. पण खरं तर हातातली चपाती मी फेकलीच नाही. पण बिचारी गाय चपाती खाण्यासाठी गडबडीने वळली. पण तिला तिथे चपाती दिसलीच नाही. मी परत तसेच केले. आता मात्र गायीच्या लक्षात आले आणि ती सरळ माझ्या बाजूने वळली. मी भीतीने हातातली चपाती तिथेच टाकली आणि घरात पळाले. ज्याप्रमाणे माणसांना राग येतो त्याचप्रमाणे पशूंना कोणी फसवलं तर त्यांना पण राग येतो ही गोष्ट मी या प्रसंगातून शिकले. पुढचा प्रश्न बघणार आहोत. खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा. त्यातील अ. ती दोघे बहीण भाऊ आहेत. बहीण भाऊ हा सामासिक शब्द आहे. दुसरं खरे खोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये. खरे खोटे हा सामासिक शब्द आहे. तिसरं कष्टाचे मीठ भाकर आयत्या पक्वान्नापेक्षा गोड लागते. मीठ भाकर हा सामासिक शब्द आहे. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात त्यांना द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिलं इतरेतर द्वंद्व समास, दुसरं वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरं समाहार द्वंद्व समास. पहिलं इतरेतर द्वंद्व समास. खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. उदाहरणार्थ आई वडील या ठिकाणी विग्रह आहे आई आणि वडील. त्यातील अ. नाक डोळे, नाक आणि डोळे. दुसरं सुंठ साखर, सुंठ आणि साखर. तिसरं कृष्णार्जुन, कृष्ण आणि अर्जुन. चौथं विटी दांडू, विटी आणि दांडू. या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समासाची ही उदाहरणे आहेत.
इतरेतर द्वंद्व समास ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्या समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात। इतरेतर द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये: अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते। दुसरं, या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चयबोधक अव्यये वापरावी लागतात। दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास। खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा। उदाहरणार्थ, बरे वाईट प्रसंग सगळ्यांच्या जीवनात येतात। बरे वाईट या ठिकाणी बरे किंवा वाईट। आता उदाहरणे बघणार आहोत। अ, कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा। या ठिकाणी सत्यासत्य हा सामासिक शब्द आहे। दुसरं, सभेला 4-5 माणसेच उपस्थित होती। 4-5 हा वैकल्पिक द्वंद्व समास आहे। 4-5 हा सामासिक शब्द आहे। दुसरं, वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात। आता या समासाची वैशिष्ट्ये याप्रमाणे। या समासाची वैशिष्ट्ये आहे या प्रकारे: दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा असते। दुसरं, समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यांपैकी एखादे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावे लागते। तिसरं, समाहार द्वंद्व समास। सहलीला जाताना पुरेसे अंथरूण पांघरून सोबत घ्यावे। या ठिकाणी अंथरूण पांघरून अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे। खालील वाक्य वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा। अ, कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो। त्यातील आ, गरिबास कपडा लत्ता द्यावा, अन्न पाणी द्यावे। या ठिकाणी पहिल्या वाक्यात भाजीपाला, दुसऱ्या वाक्यात कपडा लत्ता आणि अन्न पाणी हे या ठिकाणी सामासिक शब्द आलेले आहेत। पुढे बघणार आहोत। तक्ता पूर्ण करा। सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे नाव। पहिला शब्द आहे पाला पाचोळा। पाला पाचोळा वगैरे हा समाहार द्वंद्व समास आहे। दुसरं, केर कचरा। विग्रह केर कचरा वगैरे समाहार द्वंद्व समास। तिसरं, 3-4 3 किंवा 4 वैकल्पिक द्वंद्व समास। खरे खोटे खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व समास। कुलूप किल्ली कुलूप आणि किल्ली इतरेतर द्वंद्व समास। स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष इतरेतर द्वंद्व समास। अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 17 सोनाली या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।